चौऱ्याऐंशी क्रमांक. कसं करावायचं सगळं चालू आहे. तेव्हा हे नामरूप हे खरी नसून आणि नामरूपामध्ये देव निर्माण होत असतो. त्या नामरूपाच्या त्यागाने जणकी पुढे परमानंद स्वरूपाची प्राप्ती होत असते. तेव्हा हे नामरूप ब्रह्मस्वरूपाचे नामरूप म्हणजे जगत, सच्चिदानंद म्हणजे ब्रह्म, सच्चित सुखात्मकम ब्रह्म नामरूपात्मकम जगत. म्हणून नामरूपाचा निराश कसा करावा, नामरूप सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी घेतो त्याचा कसा त्याग करावा म्हणजे हा विषय चालू नाही. जसा जसा आपण सार पदार्थाचा त्याग करू तर सार पदार्थाचे क्षणमध्ये प्राप्ती होते. यावर इच्छाचे प्रादुर्भाव करू. जसं जसं नाही का ज्या रोळी आहे, जसा जसा जरा पोराला पाठ होत असेल रोड तसा तसा अधिक काय करतो प्रयत्न करतो आहे ना. म्हणून आज 5 पोळे आपल्याला पाठ झाल्या, उद्या किती होते 7. मग कर्मामध्ये लोक कमीपणा समजतो का अधिकपणा समजतो. तसा तसा म्हणलं आता एक भाग पाठ झाला, एक भाग जर आपल्याकडून पाठवले तर दुसरा का होणार नाही, तिसरा का होणार नाही. तशी जशी वृत्ती का होती त्याच्याची समोर असते. जसं जसं नामरूपाचा आपण करू तसं तसं ब्रह्मस्वरूपाच्या साक्षात्काराला योग्य असतात. तदभ्यासेन विद्यायाम सृष्टिकायाम अशा या अभ्यासाच्या योगाने शांत झाल्यानंतर जीवन एव भवेत मत्तः वक्रस्तुत झाला. याच देहामध्ये याची डोळ्याने मुक्ती जाय. मग शरीराच्या विषयी कोणती पद्धत, शरीराशी आपला काही संबंध राहिलेला नाही. शरीराला पण काय झालेला वेगळे. शरीराचा शरीर म्हणजेच नाम, त्याचा निराश होणार. निराश विचारता निरसलेन प्रपंच सर्व मग तत्वाचा आचार्य देण्याचे अभ्यास कशाला म्हणतात. तच्चिंतनम तत्कथनमंजनम एकदेव दर्शनम तच्चिंतनम त्याचं चिंतन करणे त्याचं अन्यष्टा तत्परायणा तच्चंत पदरावृत्ती. गीतेमध्ये सांगितले ना 5व्या अध्यायामध्ये तोच विषय. तदैकं परस्परं तुकडाय नक्षत्रा मकरत प्राणा बोधयंता परस्परं कथयंतश्चवान् नित्यं तुष्यन्ति च. एकमेक एका पदावरती मागे म्हणजे चर्चा करावी लागते. सोडाला चोर मिळाला तरी काय बरं का. चोरी करू नये ज्ञान मिळते का नाही. चोरी कधी करायचे. 2 चोर होते, त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर एक चोर मिळाला म्हणजे कालच्या बाजारामध्ये 300 रुपयाचा बाजार, दुसरा म्हणाला 500 रुपयाचा. पाकिट मारला तर पाकिटात किती रुपये मिळाले 500 रुपये. 300. एक म्हणतो 500. काय धंदा चांगला आहे. तर ते काय करायचे, असं हात करायचे. पॅन्ट टाकायला पाहिजे. अरे मला पॅन्टला कशाला हात पाहतो. मला तो जोपर्यंत आहे तोपर्यंत पाकिट टाकलं की हा मारायचं तुम्ही काही सांगता येत नाही. मग 2 चोर जर भेटले तर न्याय जातात तो जोडून घ्या त्यांना. त्यांचं पेट कोणतं आहे जोडून घ्या झाले चोरीचा व्यवहार. जसा म्हणून माझी जातीचे आवडीची सम विचाराचं
पण संगती त्याच्याकडे तदेकं परपंचकम् अभ्यासं विकृता त्याला ब्रह्माच्या ब्रह्म त्याचं चिंतन करणं त्याचा विचार करणे त्याच्याविषयी बोलणे सर्वगणम हे तदेक परपंच ब्रह्माभ्यासम त्याला ब्रह्माभ्यास कोणते अभ्यासाची सांगकारी सिद्धी काय याच्यासाठी होऊ शकत नाही ज्याच्या योगाने अभ्यास त्यासारखे बळी अभ्यासामध्ये काय अभ्यासात समर्थ अभ्यासामुळे खरं सगळी ज्ञानेश्वरी कंठगत करून टाकला आंधळ्याने गेली ज्ञानेश्वरीची परीक्षा घ्यायची म्हणून सरकारने आमचे ते 50 लोकांनी फॉर्म भरलेले किती 50 आणि ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये पुरून ज्ञानेश्वरीचे पाठ घ्यायला रावसाहेब वगैरे होते त्याच्यामध्ये दुंडा महाराज रावसाहेब आहे मग 500 लोकांनी फॉर्म भरले आणि परीक्षेची वेळ आली त्यावेळेला 50च होते किती मग सांगितलं की 50 जणांमध्ये या म्हणायला लागले प्रत्येक जण आम्ही त्यांच्या मुखातून पाठ काय करून घ्यायला 2च उभे राहिले आणि एक होता सुदाम भोसले आणि एक होता आंधळा सुदाम भोसले आपल्या गोराड्यावर सुदाम भोसले गोराड्याचा मालक होता इथून सुटून गेला तेव्हापासून जो गोराडा धरला त्या तुमच्या रामचंद्र त्याच्या विश्वास कुठं जात नाही भेट झाली होती दावा एक दिवस नाही हे इतकं थांबलं हेच पुष्कळ झालं त्याला अभ्यास समजला तेव्हा या अभ्यासापासून काय लाभ होत असतो 84 श्लोक आहे वासना अनेककालीना दीर्घकालम निरंतरम साधारणच्या अभ्यासमाने सर्वथैव निवर्तत वासना अनेककालीना दीर्घकाले निरंतरम रात्र आणि दिवस नाही का वासना बंधन असते ना वासनेच्या जीवाला काय बंद आहे आपण जे काही विषय सेवन करतो त्याच्यापासून वासना असते विश्वनाथ बदलते आपल्याला कळत नाही कोणीतरी ग्रस्तातला रस्त्याने चालला होता आंब्याचे दिवस होते विशाल वृक्ष होता आंब्याचा आणि त्याला काय आलेले होते आणि त्याच्याकडे पाड म्हणतात त्याला रस्ता चालला सगळं रस्त्याने आणि तो आंबा पाहिल्यानंतर त्याला खाण्याची काय झाली इकडे तिकडे पाहिला कोणी दिसत नाही आणि आंबा तोडायला काय केले इतकी फळं आली होती लहान पोर सुद्धा काय तोडू शकत होता भरपूर काले वर्षात पर्यंत शस्यशालीने धर्म असल्यामुळे असा एकही आणखी वर्ष जात नसे की झाडाला काय येत नसे कळत नसे उन्हाळ्यात सुद्धा नद्या काय होत्या आता पावसाळ्यात कबीर कोण घडलं आहे ना 12 महिने वाढले आता पुढे आहे पाणी नाही इंद्रायणीची काय अवस्था आहे बंधाराचा पाणी सोडते म्हणून काय कसं करतात फळं पाहिले तरी फळं तोडायची आंबा तोडायची त्याचा राखणदार धावा धरणार धावा मग धरल्यानंतर मग तेवढ्यावर तो राखणदार काम लागला काही आंबा हिसकून घेतला आणि पुन्हा झाडाला काय केला बांधला साधा बांधला कसून मला लागला काय दुष्ट माणूस आहे एक आंबा पडला तर मला एवढी शिस्त पुन्हा त्याला विचारलं राखणदाराचा बांधणे हा जर स्वभाव आहे काय मी तर माणसासाठी येणार माझं जर बांधणे हा राखणदाराचा काय स्वभाव आहे मग इतर माणसं चालली आहे ना
मग विचार केला कोणी बांधला आपल्याला? राखणदारांनी, आंब्याने बांधला. काय बांधला? बरं आंबा बांधला असं म्हणावं तर सगळेच आंबे पाहतात, त्याला का बांधत नाही? आपल्यालाच का बांधला? आंबा खाण्याची काय झाली? वासना. मग वासना म्हणजेच बंध आहे. जोपर्यंत अंतःकरणामध्ये वासना आहे त्यालाच बंध म्हणतात. वासना म्हणजे जन्म, वासना म्हणजे जन्म घेतल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये कोण घालते? वासना. वासना घडते. यम वापी स्मरण भाव त्याच्यात ते कले तमतमय वैदिक होते. वासना हाच काय म्हणतात? कारण आहे का? तुमच्या वासनेला दोन प्रकार, एक शुभ वासना आणि अशुभ वासना. अवताराची वासना असेल तर कोणती? शुभ वासना. शुभ वासना. आणि सगळं निषिद्ध कर्म करत असेल तर अशुभ वासना. यामध्ये जीव स्वतंत्र आहे. कशामध्ये? कोणतं कर्म करायचं किंवा कोणतं कर्म न करायचं याच्यात जीवाची काय आहे? स्वतंत्रता आहे. आपण जेवायला बसलो, ताटात वाढलेलं असेल, कोणता पदार्थ खायचा कोणता पदार्थ नाही खायचा याचा जीव काय आहे? स्वतंत्र. डायबिटीस वाला माणूस परतंत्र. याचा काय करतो? गोडी त्याग करतो. साखरेच्या पदार्थ इतक्यात काय? श्रीखंडाचा काय करतो? आणि एकदा तोंडातून हात मिळाला पार संपला. आता संपलं. तोंडात टाकण्याच्या पूर्वी काय आहे? स्वतंत्र. स्वातंत्र्य आहे. आणि एकदा तोंडात टाकल्यानंतर मग तो पार संपला. त्याचा विचार टाकला पाहिजे. शुभ वासना कोणती आहे? शुभ वासना इथं आलेला विषय म्हणून आजकालच्या वासना आहे का दीर्घकालाची आहे? दीर्घकालीन. वासना आणि एककालीन, दीर्घकालीन, निरंतर. दीर्घकालापासून मग जसं आणखी साध्य असेल त्याप्रमाणे साधनाची सुद्धा काय करायला लागते. एखादा उंदीर मारायचा असला त्याला काय काठी असली नसली तरी चालतंय. साप मारायचा नाही. जसं साप तशी काय असायला काठी असायला. साधना असायला. एक माणूस चालला आपला, म्हटलं काठी द्या, काठी द्या, काठी दिली. मला कुठे निघाला? म्हटलं वाघ निघालाय त्याला हालायला. त्याला बंदूक पाहिजे. बंदूक. जसं साथ द्यायचं तसं काय तिथं काय म्हणलं रस्ता झाला. मग त्याला विचारलं कसा करता आला? ना म्हटलं ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आहे. बरोबर आनंदाची गोष्ट आहे. करा की पारायण. मग सकाळी आला, सायंकाळी मला मुंबईला काय करायचं आहे? जायचं. मग आता 6 तासामध्ये कुठं पारायण होते का? नाही. एक दिवस तरी काय केलं पाहिजे? दिला पाहिजे. जसं साध्य तसं साधन. एखादा म्हणायला लागला मला ज्ञानेश्वरी पाठ करायचा आहे आणि 3 दिवसाची सुट्टी काढू. 3 दिवस माझी का 3 वर्ष जसं साध्य त्याप्रमाणे साधनाची म्हणून अभ्यासाच्या योगाने दीर्घकाल आणि निरंतर असा दीर्घकाल आणि निरंतर अभ्यास जर केला तर अभ्यासामध्ये सर्व काही या अभ्यासाच्या योगाने सर्व वासना काय होतात? निवृत्त होतात. आणि वासनेची काय होते? निवृत्ती. पण दीर्घकाल काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. खंडित करा पाहिजे का निरंतर केला पाहिजे? निरंतर. आणि असलेल्या वासना काय होतात? निवृत्त होतात. मृतशक्तिवत ब्रह्मशक्ती अनेकानंदतान सुजे यद्वा जीवगता निद्रा स्वप्नशास्त्र दर्शन. मृतशक्ती ब्रह्मशक्ती अनेकान आणि आंध्रतान करे. मृतशक्तिवत नाही का? मृतशक्ती घडा उत्पन्न करण्याची शक्ती कोणामध्ये? शक्ती म्हणावं लागते ना. नाही का? नुसते माती आणली घडा होतो का? मग काय टाकायचं? घडा होण्याची
हे आहे ना, लाकडामध्ये कुठं घडवण्याची शक्ती आहे का? नाही. मग कोणामध्ये आहे? मातीमध्ये. त्या मृत शक्तीला ब्रह्मशक्ती, तसेच ब्रह्मशक्ती. मग काय होत असते? अनेक अमृतांचे नाना प्रकारचे ज्या कुठे उत्पन्न होतात ब्रह्मस्वरूप आहे. घ्यायच्या वेदांतामध्ये माया जे गेली तर अधिष्ठान कोण आहे? शेवटी मनुष्यात येतो इमानी भूतानी नाही, त्याच्यापासून सगळी जगात उत्पन्न होते, ज्याच्यावर राहतात आणि ज्याच्यावर तरंग कुठे कोणावर राहतो आणि दिन कुठे होतो. तसंही जगत कोणापासून उत्पन्न कोणावर राहते आणि शेवटी दिन कुठे होते. अनेक अंतर्जे अमृतांचे अमृत म्हणजे मिथ्या. सगळ्या वेदांत शास्त्राचा वाद आहे. जगात सत्य नसून काय आहे? जगात सत्याचा वादी आहे. एक वेदांत केलीच करून सगळे जगाला भास मिथ्या म्हणजे करता तयार नाही. हेच ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. मावळं लिहितात आणि चांगल्या पासष्टी नाही. सत्य स्त्री उठे लपवणे वेदांत चांगले सत्य नसून मिथ्या म्हणजे दिसतच नाही का? दिसत असून त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. मग अध्यात्म पदार्थ दिसत नसतो का? पण त्याचं अस्तित्व काय होत नाही. मृगाच्या पाणी दिसत नाही का? पाहून बघायला उपयोग पडतो नाही. त्याबद्दल अध्यात्मात नाही. अध्यास म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणार. त्याला काय म्हणायचं? त्याच्या दोन प्रकार, कार्य अभ्यास पुढे ज्याचा जीवगता निद्रा स्वप्नाष्ट आत्मनिदर्शन. ज्याचा जीवगता निद्रा स्वप्नाष्ट आत्मनिदर्शन. जर आणखी मृतशक्ती अनेक पदार्थाला उत्पन्न करते, त्याप्रमाणे ब्रह्मशक्ती सुद्धा नाना प्रकारचं जगत उत्पन्न करते. याचा जीवगता निद्रा जीवस्वरूपाच्या ठिकाणी असलेली निद्रा स्वप्नाष्ट आत्मनिदर्शन. स्वप्नाकडे नाही ते पदार्थ आपण काय करतो? ब्रह्मशक्ती एवढं मोठं निर्माण करते. आणि जीवगत निद्रा म्हणजे जीवस्वरूपामध्ये असलेली 3 अवस्था स्वप्न जीवाला. जागृती, स्वप्न आणि आता हल्लीची स्थिती आहे कोणती? जेवण भरपूर झालं, कठीण असला म्हणजे झोपायला काय होते? कोणती अवस्था? सुषुप्ती. आणि त्या झोपेमध्ये स्वप्न पडते. कोणती अवस्था? स्वप्नामध्ये नुसतंच पडत असते का? नाही ते दिसत असते म्हणजे खरं असतं का? स्वप्नच राहतो. ज्याप्रमाणे मृतशक्ती नाना प्रकारचा तयार करते, अशी ब्रह्मशक्ती अनेक अमृता मिथ्या पदार्थाला उत्पन्न करते. कशा प्रकारे? यद्वा ज्याप्रमाणे जीवस्वरूपामध्ये असलेली निद्रा, जीवस्वरूपाच्या 3 अवस्था जागृती, स्वप्न आणि जागृतीमध्ये ईश्वरकृत पदार्थ, स्वप्नामध्ये जीवकृत पदार्थ. ईश्वर सृष्टीशी संबंध असतो त्यावेळेला काय म्हणतात? जागृती. आणि जीवसृष्टीशी संबंध असतो त्यावेळेला स्वप्न. आणि ज्यावेळेला लीन होत असतो त्यावेळेला सुषुप्ती. डोळे जीवगता निद्रा स्वप्नाष्ट आत्मनिदर्शन. स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ कुठपर्यंत सत्य वाटतात? जागृतीत येत नाही तोपर्यंत. जागृतीमध्ये येत नाही तोपर्यंत. जागृती झाल्यानंतर स्वप्नाचे जीवगता निद्रा स्वप्नाष्ट आत्मनिदर्शन. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेली माया नाही ते काय करते? मग दाखवते. आणखी त्याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी